जवळपास 50 लाखाचा गांजा पकडला होता. म्हणजे जवळपास 50 ते 1.5 कोटीच्या आसपास आपण NDPSची कारवाई केली होती. ही अतिशय मोठी कारवाई या दरम्यान झालेली आहे. त्यानंतर जर क्राईमच्या अनुषंगाने आपण अवैध दारूचे जवळपास आम्ही 2341 केसेस केले होते. गुटख्याचे 54 केसेस झाल्या होत्या. यात जे वेपन्स आहेत, इलिगल वेपन्स, 43 गुन्हे आपण त्याच्यामध्ये हे केले होते, ज्यामध्ये 7 गावठी कट्टे, 8 काडतूस, 20 तलवारी, 6 कोयते आणि चाकू, कुकरी, इतर असे 8 वेगवेगळे वेपन्स. त्यामुळे 43 आर्म्स ऍक्ट प्रमाणे म्हणजे 325 आणि 425च्या अनुषंगाने आम्ही गुन्हे दाखल केले होते. अवैध वाळूच्या केसेस सुद्धा जवळपास 100 केसेस, 97 केसेस आम्ही दाखल केल्या, ज्यामध्ये 6,30,00,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे. आम्ही दरोडा, चोरी, घरफोडी यामध्ये जे काही आरोपी होते त्यांना तडीपारीची कारवाई सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात, जवळपास 77 वेगवेगळ्या गुन्हेगारांना आम्ही तडीपार केलेला आहे. जीवनावश्यक कायद्याच्या अनुषंगाने 11 गुन्हे दाखल करून 2,24,00,000चा मुद्देमाल आहे. त्याचबरोबर चोरी गेलेले जे काही गुन्हे दाखल झाले होते, जवळपास 269 गुन्ह्यातील 5,81,40,000चा मुद्देमाल आम्ही परत केलेला आहे. पर्सेंटेज खूप चांगलं, आणि त्यामध्ये जवळपास 640 मोबाईल आहेत. यावेळेस आम्ही एक उपाययोजना आम्ही विशेष करून 2 महत्वाच्या उपाययोजना आम्ही आखलेल्या आहेत. 2 प्रकारचे आर्थिक गुन्ह्यांमध्ये मला असं वाटतं की जर पोलिसांचा रिस्पॉन्स आणि पब्लिकचा रिस्पॉन्स तात्काळ जर झाला तर चांगल्या प्रकारे होतं. एक आपण सायबर फ्रॉडच्या बाबतीमध्ये बरेचदा पाहतो की इलिगल ट्रान्झॅक्शन्स म्हणजे फ्रॉड्युलंट ट्रान्झॅक्शन, पटकन तुमचा OTP घेऊन या अकाउंटमध्ये जाणार, त्या अकाउंटमध्ये जाणार, आणि तिथून ते जर वेळेवर आपण त्याला रिस्पॉन्स नाही घेतला त्याचा, किंवा त्याची कारवाई नाही केली, तर ते मल्टिपल अकाउंट्समध्ये जम्प होऊन पैसे गायब होऊन जातात. तर त्याच्यात जो NCR पोर्टल जो आहे, त्या पोर्टलमध्ये जी काही माहिती लागते ती आम्ही हा प्रयत्न करणार आहोत की तात्काळ ती माहिती पोलीस स्टेशनच्या माध्यमाने त्या पोर्टलवर भरून टाकली तर जे अकाउंट्स आहेत, ज्या अकाउंटमध्ये ते पैसे ट्रान्सफर झालेले असतात ते ताबडतोब फ्रीज करायचे. म्हणजे तुम्हाला उदाहरण दाखल जर मी सांगितलं तर मला वाटतं सायबर मागच्या वर्षी जवळपास फक्त हे सायबर पोलीस स्टेशन इथे किंवा पोलीस स्टेशनला वेळेवर आपण अकाउंट फ्रीज करून जवळपास 47 लाख रुपये आपण लोकांना परत केलेले, आणि अजूनही 1 कोटीच्या जवळपास 1,83,00,000 जे आहे ते अकाउंट फ्रीज केलेले. ते फ्रीज केले म्हणजे आपण कोर्टाच्या परवानगीने ते सुद्धा परत करणार आहोत. परंतु ही जी संख्या आहे ही अजून कैक पटीने वाढू शकेल जर आपण पब्लिकचा रिस्पॉन्स जो आहे, तात्काळ आपल्याला पोर्टलवर जी माहिती भरायची आहे ती भरली तर ते तात्काळ ते अकाउंट फ्रीज होऊ शकतात. 1930 आहे ना, 1930 जो कॉल सेंटर आहे तिथं फोन करून ही जी माहिती भरली तर आपल्याला तात्काळ तो अकाउंट फ्रीज करता येतो. मग होतं काय की अशा वेळेस लोकांचा जो काही अतोनात नुकसान झालेला असतो, आपण गुन्हे दाखल अनेक वेळेस करतो, गुन्हे दाखल होऊन आरोपी अटक होतात, परंतु या प्रकारच्या केसेसमध्ये दुर्दैवाने पैसे जे आहेत ते पटकन गायब होऊन जातात. छत्तीसगड सारख्या स्टेटमध्ये, झारखंड सारख्या स्टेटमध्ये, बिहार सारख्या स्टेटमध्ये तिकडचे मल्टिपल अकाउंट्समध्ये पैसे ट्रान्झॅक्शन होऊन लगेच एक अर्धा 1 तासामध्ये सगळा पैसा अकाउंटमधून सुद्धा गायब होऊन जातो. ते जर अर्ध्या तासाचा जो काही तो गोल्डन टाइम असतो त्या ह्याच्यामध्ये जर तो फ्रीज झाला तर तेवढे पैशांनी त्याला जास्त मग कोर्टाच्या परवानगीने आपल्याला परत करता येतात. तर ही एक प्रक्रिया आम्ही युनिफॉर्मली सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये राबवणार आहोत, जेणेकरून एखाद्या व्यक्तीचा सायबर गुन्हा जर झाला आणि त्याचे अकाउंट मधून अकाउंट टू अकाउंट ट्रान्सफर झाले तर ते अकाउंटमध्ये तात्काळ फ्रीज करण्यासाठी जी काही प्रक्रिया आहे, जे फॉर्म भरायचे, त्याच्यासाठी जे काही लागणार आहे, पॅन कार्ड, आधार कार्ड लागतं, ती सगळी चेकलिस्ट तयार करणे आणि पोलीस स्टेशनमधल्या सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना ट्रेन करणे, जेणेकरून तो रिस्पॉन्स टाइम हा काही मिनिटाचा व्हावा आल्याबरोबर. याचा आमचा प्रयत्न चालू आहे. दुसरा CIR पोर्टल आहे, ज्यामध्ये चोरीचे मोबाईल गहाळायचे. आता CIR पोर्टलच्या माध्यमाने एखादी मोबाईल गहाळ झाला, चोरीला गेला, स्नॅच झाला, त्या पोर्टलमध्ये टाकला तर तो मोबाईल आपल्याला ट्रॅक करायला तो कंटिन्युअस ट्रॅकिंगवर राहतो आणि आपल्याला तो मोबाईल ट्रॅक करण्यासाठी सुद्धा हे होतो. यामध्ये सुद्धा लोकांकडूनच तो फॉर्म भरला जातो. त्याच्यासाठी त्यांना पोलीस स्टेशनला जावं लागतं, पोलीस स्टेशनमध्ये ती तक्रार नोंदवावी लागते. तक्रार नोंदविलेली जे काही
तुम्हाला कॉपी मिळते ती त्या साईटवर अपलोड करावी लागते. एकदा ते झालं की मग तो मोबाईल कंटिन्युअस ट्रॅकिंगवर राहतो. सुदैवाने तो चोरट्यांनी जर तो मोबाईल कोणाला दिला, विकला किंवा हस्तांतरण करून त्यांनी जर सिस्टम मध्ये आला की आपल्याला लगेच कळतं. त्या माध्यमाने सुद्धा आपण अनेक, जवळपास मला वाटतं 750 मोबाईल, 650 मोबाईल आम्ही मागच्या वर्षी परत केले होते. हे मोबाईलचा मिळण्याचं प्रमाण अनेक पटीने वाढू शकतो जर आपण ह्याच्यामध्ये सुद्धा तात्काळ प्रभावाने जर कारवाई केली तर. म्हणून ह्या दोन आमच्या हे आहेत. विशेष करून माननीय सीएम साहेबांनी काल जे आपल्याला माहिती असेल की 100 दिवसाचा एक आराखडा दिलेला आहे, ज्यामध्ये बाकीच्या गोष्टी तर आहेत पण ईज ऑफ लिव्हिंग म्हणजे लोकांना ज्याच्यामध्ये लोकांच्या जीवनामध्ये काही चांगला बदल घडू शकतो तुमच्या माध्यमाने, या अनुषंगाने प्रत्येक युनिटनी सीएम साहेबांनी सांगितलं की तुम्ही कोणत्या तरी 2 योजना तयार करा. तर त्या अनुषंगाने माननीय सीएम साहेबांच्या आदेशाने आम्ही ह्या 2 योजना आम्ही आता हे करणार आहोत, जेणेकरून मला असं वाटतं की आर्थिक जो नुकसान लोकांचा होतो त्यामध्ये तात्काळ प्रभावाने जर आपण ऍक्शन घेतली तर नक्कीच लोकांना त्याचा फायदा होईल. दुसरं, ट्रॅफिकच्या सुद्धा कारवाया खूप मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत. जर आपण 2023 आणि 2024चं कंपॅरिझन केलं तर 2023 मध्ये ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस 126 होत्या, ज्या की मागच्या वर्षी 285, जवळपास दुप्पटीपेक्षा जास्त झालेल्या आहेत. त्याचबरोबर वाहन परवाने रद्द जे आहेत ते सुद्धा जवळपास दुप्पट केसेस वाढवलेल्या आहेत. वाहनाचे रजिस्ट्रेशनच्या निलंबनाची कारवाई 49 वरून 68-69 झालेली आहे, 1.5 पट झालेली आहे. दंड जो आहे तो 2023 मध्ये 4,16,00,000 होता, तो 5,37,00,000 झालेला आहे. इन्स्पाइट ऑफ द फॅक्ट की 24 मध्ये नॉनस्टॉप आपण 2 इलेक्शन्सला सामोरे गेलो आहोत. इलेक्शनचा काळ हे जवळपास 3 महिने आधी आणि 3 महिने 6